राम राम शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक विम्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि 1 रुपयात पीक विमा योजना तर बंदच झालेली आहे। आता शेतकऱ्यांना खरीपासाठी 2% भरावं लागणार, रब्बीसाठी 1.5% भरावं लागणार आणि फळबागांसाठी 5% रक्कम भरावी लागणार आहे। आता मित्रांनो, हे तर बदल झालेच, पण महत्त्वाचे बदल असे झाले की ज्या आपत्तीमधून किंवा ज्या नुकसानी होत होत्या त्यातले काही जे निकष होते ते निकष सुद्धा वगळण्यात आलेले आहेत आणि त्यामधला एक महत्त्वाचा जो निकष होता की त्या निकषानुसार खरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आणि जास्तीची मिळत होती, तो सुद्धा निकष वगळलेला आहे आणि त्याच निकषाबद्दल आज आपल्याला आजच्या व्हिडिओमधून माहिती घ्यायची। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची माहिती आणत असतो। त्यामध्ये पीक विमा असेल, अतिवृष्टी अनुदान असेल, शासनाचे विविध GR असतील, महाडीबीटीच्या योजना असतील, अशी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। तर शेतकरी मित्रांनो, 2 वर्ष जवळपास शासनाने 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला आणि 1 रुपयात पीक विमा दिल्यामुळे पीक विमा भरण्याची सुद्धा संख्या वाढली। कारण या अगोदर शेतकरी बरेचसे काय करत होते की पीक विमा येईल का नाही विश्वास वाटत नव्हता आणि त्यामुळे बरेचसे शेतकरी पीक विमा भरायचं टाळायचे। मात्र 1 रुपयात पीक विमा असल्यामुळे प्रत्येक शेतकरी हा पीक विमा भरू लागला आणि त्यामुळे पीक विमा भरणाऱ्यांची संख्या वाढली। मात्र त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी म्हणा काही इतर लोकांनी पीक विम्याचे घोटाळे केले आणि या घोटाळ्यामुळे शासनाने 1 रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला। बरं, 1 रुपयात बंद करायचा घेतला, पण जे काही निकष होते त्या निकषामध्ये सुद्धा बदल केलेले आहेत। त्यामुळे आता तुम्हाला तर माहितच आहे की इथून पुढे फक्त पीक कापणी आधारित जो काही अहवाल आहे, उत्पन्नाची घट असेल तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। अतिवृष्टी झाली त्यामुळे पीक विमा मिळायचा, तर या गोष्टीपासून आता पीक विमा मिळणार नाही। आणि एक महत्त्वाची गोष्ट होती की ज्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचा पीक विमा मिळायचा ती होती स्थानिक नैसर्गिक आपत्ती। आणि या स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतकरी सुद्धा तक्रार करायचे आणि तक्रारी इतक्या भरमसाठ यायच्या की ते शासनाच्या कर्मचाऱ्यांना, मग ते महसूल विभागाचे कर्मचारी असो किंवा कृषी विभागाचे कर्मचारी असो किंवा पीक विमा कंपनीचे कर्मचारी असो, त्यांना त्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे सर्वे सुद्धा करणं होत नव्हते। आणि हे सर्वे करणं न झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा येत नव्हता आणि ज्या शेतकऱ्यांचा सर्वे झाला त्यांची तक्रार मान्य झाली, मग त्या शेतकऱ्यांना भरमसाठ पीक विमा यायचा। आता हे भरमसाठ कशाचा, एकतर पीक विम्याच्या याच्यातून निकषातून स्थानिक नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालं म्हणून पीक विमा मिळायचा आणि शासनाच्या महसूल विभागाचा सुद्धा सर्वे व्हायचा आणि त्या महसूल विभागाकडून ही शेतकऱ्यांना मदत मिळायची। मात्र आता पीक विम्यातून हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती निकष वगळल्यामुळे शेतकऱ्यांना यापुढे जशी पहिल्यानं मदत मिळायची तशी आता पीक विम्याची मदत मिळणार नाही आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती आली तरी आता पुढचा काही माहित नाही की आता शेतकऱ्यांना तक्रार करता येणार का नाही करता येणार। आता त्याबद्दल नवीन नियमावली येणार आहे, ती नियमावली आल्याच्या नंतर आपण त्यावर सविस्तर चर्चा करू। मात्र आता सध्या तरी स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा निकष वगळलेला आहे, त्यामुळे पाहिजे तेवढी पहिल्यासारखी मदत आता यापुढे शेतकऱ्यांना मिळणार नाही। आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।